नमस्कार. परत एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमामध्ये आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी, बघतो आहोत सनस्क्रीन्स कसे वापरायचे ते. सनस्क्रीन वापरताना नेहमी मनामध्ये प्रश्न असतो, ते सनस्क्रीन किंवा सनब्लॉक लावल्यानंतर ते खूप पांढरं होईल का? नेहमी सनस्क्रीन ॲप्रोप्रिएटली कसं लावायचं, किती लावायचं हे नीट समजून घ्यायला हवं. एक छोटासा साधासा डेमो देतो आहे की सनस्क्रीन नेमकं कसं वापरायचं. सनस्क्रीन वापरण्यापूर्वी थोडंसं मॉइश्चरायझिंग आवश्यक असतं आणि म्हणून अर्धा चमचा ॲलोव्हेड चेहऱ्याला लावून घ्या. साधं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावलं तर त्यातल्या असलेल्या तेलामुळे सनबर्न्स आणखीन वाढू शकतात किंवा टॅनिंग वाढू शकतं आणि म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतलंय फक्त अर्धा चमचा ॲलोव्हेड. अर्धा चमचा ॲलोव्हेड आपण घेऊन चेहऱ्यावर हलका मसाज करून लावणार आहोत. ॲलोव्हेडमध्ये सीवीड्स आणि ॲलो या दोन गोष्टींचं अतिशय सुंदर मिश्रण आहे, ज्यामुळे त्वचेचं हायड्रेशन होणार आहे आणि त्वचा हायड्रेट झालेली असली की सनबर्न्स आणि टॅनिंग या दोन्हीपासनं आपलं निश्चित संरक्षण होणार आहे. हळूवार हातानं संपूर्ण चेहरा आणि मानेला ॲलोव्हेड लावून घेतल्यानंतर आता आपल्याला वापरायचं आहे ते मृणालिनी 30 सनस्क्रीन. एक वेळेला वापरण्यासाठी भारतीय वातावरणात मृणालिनी 30 ज्याचा SPF साधारण 30 आहे, 1/4 चमचा सनस्क्रीन घ्या. ते संपूर्ण चेहऱ्यावरती डॉट्स देऊन लावा आणि हे सनस्क्रीन संपूर्ण चेहरा आणि मानेला आपल्याला लावायचं आहे. लक्षात असू द्या, सनस्क्रीन लावताना आपण ते संपूर्ण चेहऱ्यावर तर हळूवार मसाज करून लावणार आहोतच, त्याचबरोबर शेवटचा हात फिरवताना आपल्याला ओठांवरही सनस्क्रीन लावायचं आहे, कपाळावरही सनस्क्रीन लावायचं आहे. सर्वसाधारणपणे सनस्क्रीन लावत असताना केवळ चेहऱ्याला सनस्क्रीन लावलं जातं आणि मग आपल्याला पूरक प्रमाणात फोटो प्रोटेक्शन मिळत नाही, कारण जेवढा चेहरा महत्वाचा आहे तेवढेच कान, ओठ आणि गळा पण महत्वाचा आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा की सनस्क्रीन चेहऱ्यावर पसरवून झाल्यानंतर हेच सनस्क्रीन थोडंसं ओठांवर, कानांवर, कानामागे, गळ्यावर आणि मानेवर पण लावणं अतिशय आवश्यक असतं. हळुवारपणे 2 ते 3 मिनिटांचा मसाज दिल्यास संपूर्ण सनस्क्रीन त्वचेमध्ये मर्ज होतं आणि ते पांढुरकं दिसत नाही. सनस्क्रीन विषयी आणखीन एक अतिशय महत्वाची सूचना, सनस्क्रीन लावून लगेच उन्हात गेलात तर तुम्हाला पुरेसं प्रोटेक्शन मिळू शकत नाही. जर तुम्हाला त्वचेला पूरक संरक्षण द्यायचं असेल, त्वचा सुंदर मेंटेन करायची असेल, तर उन्हात जायच्या 15 ते 20 मिनिटं आधी सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे, जेणेकरून सनस्क्रीनचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होईल, सनस्क्रीनचे मॉलिक्युल्स त्वचेच्या आतपर्यंत पोचतील आणि आतपर्यंत त्वचेला UVA आणि UVB या दोन्ही प्रकारच्या किरणांपासून संरक्षण मिळू शकेल. आपण पाहिलंय की सनस्क्रीन लावल्यानंतर ते पहिल्यांदा पांढुरकं दिसतं, पण नंतर संपूर्ण स्किनमध्ये हे मर्ज होऊन जातं आणि एक नॅचरल लुक, मॅट फिनिश लुक आपल्या त्वचेला येतो. यानंतर आपण बघूयात सनब्लॉक वापरल्यानंतर स्किन किती सुंदर प्रोटेक्ट होते आणि सनब्लॉक त्वचेमध्ये मर्ज कसा करायचा, कारण सनब्लॉक आणखीनही जास्त पांढरे असणार आहेत. मी तुम्हाला दाखवणार आहे की टिपिकल सनबर्न्समुळे त्वचा कशी होते, त्वचेवरती सनबर्न्सचे डाग कसे दिसतात आणि सनब्लॉकने आपण ही त्वचा कशी कव्हर करणार आहोत ते. सनबर्न्स आल्यानंतर त्वचा काळवंडत जाते आणि त्वचा काळवंडायला लागल्याबरोबर खूपदा सनबर्न्स आले की चेहऱ्यावरती मोठमोठे काळे डाग पडायला लागतात. हे काळे डाग जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला सनब्लॉक नीटसपणे चेहऱ्याला लावावा लागेल. चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे काळे स्पॉट्स तुम्हाला नीट चेहऱ्यावरती दिसतील. हे सगळे सनबर्न्समुळे आलेले आहेत. चेहऱ्यावरच नव्हे तर मानेवर पण तुम्ही हे काळे स्पॉट्स बघू शकता. सनब्लॉक चेहऱ्यावरती अप्लाय करताना चेहऱ्यावरती सनस्क्रीन जसं आपण वापरतो तसेच
सनब्लॉकचे हे फक्त स्पॉट्स अप्लाय करा, पण लक्षात ठेवा सनब्लॉक कधीही सर्क्युलर मोशन्समध्ये चोळून लावू नका. सर्क्युलर मोशन्समध्ये जर सनब्लॉक चोळून लावला तर तो सगळ्या चेहऱ्यावरती एकत्र होईल आणि चेहरा पॅची दिसायला लागेल. सनब्लॉकचे स्पॉट्स दिल्यानंतर फक्त हळूवार हातानं आउटवर्ड डायरेक्शनला फक्त सनब्लॉक आपल्याला पसरवायचं असतं. जसं आपण मेकअप करताना करतो तसं हे कुणाकडनं तुम्हाला लावून पण घेता येईल किंवा स्वतःचं स्वतःही पसरवून घेता येईल. बघा, हळूवार हातानं आपण फक्त सनस्क्रीन जसं वापरतो तसं न वापरता सनब्लॉक फक्त आपण बोटांनी आउटवर्ड डायरेक्शनला पसरवून घेतो आहे. पसरवायला सुरुवात केली की सनब्लॉक हळूहळू स्किनमध्ये पूर्णपणे मर्ज होत जातं आणि मडक्याला चुना फासल्यासारखं ते दिसत नाही. अल्टीकेअर सनब्लॉकची हीच स्पेशालिटी आहे. अल्टीकेअर सनब्लॉक जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर लावता तेव्हा तो उभरून बाहेर येत नाही, तर स्किनमध्ये मर्ज होत जातो. तुमचा चेहरा मेकअप केल्यागत अतिशय सुंदर आणि गोरा दिसतो आणि त्याच वेळेला तुम्हाला सुंदर सन प्रोटेक्शन पण मिळत असतं. चेहऱ्यामध्ये बघा आमूलाग्र बदल घडलाय फक्त सनब्लॉक पसरवून लावल्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सनस्क्रीन सनब्लॉकच्या विषयी तुम्हाला मला ही सांगायची आहे की जेव्हा तुम्ही असे सनस्क्रीन सनब्लॉक वापरता, ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन सनब्लॉक वापरता, त्यावेळेला सकाळी एकदा तुम्ही सनस्क्रीन सनब्लॉक लावला की तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करायची गरज नसते. म्हणून UVA आणि UVB दोन्ही प्रकारच्या रेस पासून संरक्षण देणारे सनस्क्रीन्स म्हणजे मृणालिनी 30 किंवा गौरांगी किंवा अल्टीकेअर सनब्लॉक हे तुम्हाला पूरक प्रमाणात पूर्ण प्रोटेक्शन देत असतात सूर्यकिरणांपासून, बेसिकली UVA आणि UVB किरणांपासून. असं संरक्षण ज्या वेळेला तुम्हाला मिळत असतं त्यावेळेला आणखीन एक महत्वाची गोष्ट की हे सनस्क्रीन सनब्लॉक तुम्हाला दिवसातनं अनेकदा लावायला लागत नाहीत. सकाळी एकदा हा उद्योग केला, सनस्क्रीन सनब्लॉक लावला की संध्याकाळी सरळ येऊन क्लेन्झिंग करायचं आणि चेहऱ्यावरचे सनस्क्रीन सनब्लॉक काढून टाकायचे. एवढंच केलं की तुमचा चेहरा प्रचंड प्रमाणात बदललेला असेल. सनस्क्रीन सनब्लॉक आणि सौंदर्याची पूरक काळजी उन्हाळ्यात अजून कशी घ्यायची थोडीशी माहिती आपण परत जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.